नेक्स्ट कॉम्पिटिशन आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आपल्या इथे नेक्स्ट कॉम्पिटिशन काय आहे? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. चला मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याकडे काय आहे बघूयात. चला पेज नंबर 50 इंग्लिश मीडियम, पेज नंबर 40 सॉरी 50 हे बघ रेकॉर्डिंग चालू आहे, मारून मी तुला. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इज व्हेरी रिअलिस्टिक इन नेचर. रिअलिस्टिक इन नेचर म्हणजे मोनोपॉली म्हणजे फक्त एकच विक्रेता असतो, या अशा गोष्टी पण थोड्याशा रेअर असतात. म्हणजे बघा खूप सारे विक्रेते आहेत, खूप सारे ग्राहक आहेत आणि वगैरे नाही का, एक जिन्सी वस्तू असतात, एकच किंमत असते, हे सगळं आदर्श आहे म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे ना. ती कशी असते? इमॅजिनरी, काल्पनिक असते. मोनोपॉली काही प्रमाणात आपल्याला आढळते, म्हणजे मक्तेदारी ही काही प्रमाणात आढळते. ऑलिगोपॉली ही बऱ्याच ठिकाणी असते, पण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन ही खरंच सगळ्या ठिकाणी असते. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आहे, वास्तवात ती असते. म्हणजे बघा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इज व्हेरी रिअलिस्टिक इन नेचर. इन दिस मार्केट देर आर सम फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन अँड सम फीचर्स ऑफ मोनोपॉली ॲक्टिंग टुगेदर. म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये काही फीचर्स, काही वैशिष्ट्ये ही पूर्ण स्पर्धेचे आहेत म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशनचे, तर काही वैशिष्ट्ये हे मक्तेदारीचे आहेत म्हणजे मोनोपॉलीचे आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोफेसर E.H. चेंबरलिन काका काय म्हणतायत? चेंबरलिन कॉइंड दिस कन्सेप्ट इन हिज बुक. कॉइंड म्हणजे काय? पैसे नाही, कॉइन म्हणजे सगळ्यात पहिले यूज केली त्यांनी ही कन्सेप्ट त्यांच्या बुकमध्ये. थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि त्याचं नाव काय त्यांनी दिलं? थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. पब्लिश्ड इन 1933. अकॉर्डिंग टू चेंबरलिन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन रेफर्स टू कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन रेफर्स टू कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे एक असा प्रकारचं कॉम्पिटिशन आहे among a large number of sellers. लार्ज नंबर ऑफ सेलर्स, जास्त विक्रेते इथे असतात विकायला. ओके, लार्ज नंबर ऑफ सेलर्स प्रोड्युसिंग क्लोज बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. लार्ज नंबर ऑफ सेलर्स, खूप मोठ्या प्रमाणात सेलर्स प्रोड्यूस करतात क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. याला आपण काय म्हणतो? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये आता कॉमर्स क्लासेस आहेत, एवढे सगळे सायन्स क्लासेस आहेत है ना. मग हे सगळे क्लासेस यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणती आहे? तर ती कॉम्पिटिशन आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. नाशिकमध्ये एकच क्लास असतात तर मोनोपॉली आहे ना, पण एकच क्लास नाही आहे, नंबर ऑफ क्लासेस आहे, खूप सारे क्लासेस आहे, सेलर खूप आहेत है ना. यांच्यामध्ये सगळेजण क्लोज सबस्टिट्यूट आहेत. म्हणजे काय रे? जवळचा पर्याय आहे, बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजे मला सांगा आता किती काय झालं तरी आपल्या क्लासमध्ये जे शिकवतात ते दुसऱ्या क्लासमध्ये एक्झॅक्टली त्याच वर्ड्सनी, एक्झॅक्टली त्याच लँग्वेजने शिकवलं जाईल का? नाही. विषय तोच असेल पण लँग्वेज थोडी वेगळी असेल है ना. म्हणजे क्लोज सबस्टिट्यूट आहे, जवळचा पर्याय आहे, पण पूर्णपणे पर्याय आहे का? नाही. आलं का लक्षात? जिथे ज्या मार्केटमध्ये जवळचा पर्याय उपलब्ध असतो, जो जवळचा पर्याय पण पूर्णपणे पर्याय नसलेली वस्तू विकली जाते, त्याला काय म्हणायचं? मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. द मार्केट इन विच सेलर प्रोड्यूस और सेल क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. ओके, क्लोजली सबस्टिट्यूट आहे पण परफेक्ट सबस्टिट्यूट नाही, असे प्रोडक्ट जेव्हा सेल करतो सेलर, त्या कॉम्पिटिशनला काय म्हणायचं? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आलं लक्षात? तिथे लार्ज नंबर ऑफ सेलर्स असतात, ते प्रोड्यूस करतात क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजे एकदम जवळचा पर्याय असेल पण पूर्णपणे पर्याय नाही. म्हणजे शेवटी कोणीही असला तरी बोलताना शिकवताना तो काय शिकवेल? कॉमर्सचे विषय शिकवेल, पण एकमेकांच्या क्लासचे सेम टू सेम वर्ड्स त्यांना बोलता येतात का? नाही. जवळचा पर्याय आहे बट एक्झॅक्टली पर्याय नाही आहे. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आणि आजच्या जगामध्ये सर्वात जास्त हेच कॉम्पिटिशन आढळून येतं. कोणतं? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. क्लासेसचे काहीच विक्रेते आहेत का? खूप कमीच क्लास आहेत का? नाही, नंबर ऑफ क्लासेस आहेत है ना. मग इथे कॉम्पिटिशन कोणतं आहे? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मग तुम्ही म्हणाल मॅम किती सारे क्लास, किती सारे स्टुडंट,
म्हणजे किती सारे सेलर आणि किती सारे बायर्स. मग तुम्ही कसं काय म्हणता मोनोपॉलिस्टिक? मग तर परफेक्ट असायला पाहिजे ना. पण अरे तुम्ही विचार करा ना, त्यांनी सेम टू सेम प्रोडक्ट देत आहेत का? नाही ना. परफेक्ट सबस्टिट्यूट देत आहेत का ते? नाही. क्लोज सबस्टिट्यूट देत आहेत. आणि आपल्याकडे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय होतं? होमोजेनियस प्रोडक्ट होता. सगळ्या बाबतीमध्ये सेम टू सेम असा प्रोडक्ट होता, एक जिन्सी वस्तू. इथं आहे का एक जिन्सी? नाहीये. आलं लक्षात? म्हणजे ही धड ना परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, धड मोनोपॉली आहे. आलं का लक्षात? ना पूर्ण स्पर्धा आहे ना मक्तेदारी आहे. ही मक्तेदारी युक्त स्पर्धा आहे. म्हणजे हिच्यामध्ये पूर्ण स्पर्धेचे काही तर मक्तेदारीचे काही असे फीचर्स आहेत. फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स. फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स. सर्वात जास्त सेलर्स या कॉम्पिटिशनमध्ये असतात. In monopolistic competition, the number of sellers is large, but comparatively it is less than that of perfect competition. Perfect competition ती perfect competition आहे की नाही? तिची तुलना आपण करू शकतो का? नाही. ती तर इमॅजिनरी आहे की नाही? सो परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असतील तेवढ्या सेलर्सपेक्षा इथे तर कमी आहेत, पण जास्त आहेत. फेअरली लार्ज आहेत, जवळजवळ जास्त एवढी सेलर्सची संख्या आहे. ड्यू टू दिस रिझन सेलर्स बिहेवियर इज लाईक द मोनोपॉली. आणि या रिझनमुळे सेलरचा थोडासा बिहेवियर कसा असतो? मोनोपॉलीसारखा असतो. म्हणजे शेवटी किती काय झालं तरी आपल्या क्लासची फीज आपण ठरवतोय है ना. दुसऱ्या क्लासच्या फीजमुळे आपल्यावर काही जास्त फरक पडत नाही आहे, खूप सारा मोठा फरक पडत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर हा जो सेलर आहे थोडासा मोनोपॉली टाईप वागतो आहे. म्हणजे त्याला वाटलं एखाद्याला कमी फीस करावी तर तो काय करतो? कमी करतो. एखाद्याला जास्त फीस ठेवावी तर तो काय करतो? जास्तच करतो. समजलं का? म्हणजे इथे तुम्ही काय म्हणणार? फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, बट नॉट मोर दॅन परफेक्ट कॉम्पिटिशन और नॉट इक्वल टू परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जेवढे सेलर्स असतात तेवढे इथे नाही. पण यांचं ॲक्ट कसं असतो? हे कसे ॲक्ट करतात? लाईक अ सेलर इन मोनोपॉली. यांचा बिहेवियर कसा असतो? मोनोपॉलीच्या सेलर्ससारखा, म्हणजे मक्तेदारीतल्या विक्रेत्यांसारखा. की चार्ज करताना आपण एखाद्याला सांगतोय 10,000 रुपये, पण समजा याला वाटलं तर दुसऱ्याला तो जास्तही करू शकतो किंवा एखाद्याला कमी करू शकतो. नंतर आहे इथं दुसरं बघू आणि मग तिकडे जाऊ. फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. इन दिस मार्केट देर आर फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. Consequently, no single buyer can influence the price of the product by changing his individual demand. बघा, सेलरला राईट आहे त्याची प्राइस कमी जास्त करण्याचा. येतंय का लक्षात? सेलरला स्वतःचा प्राइस कमी जास्त करायचा राईट आहे. त्यांनी नावातच म्हटले ना, हा कसा वागतोय? मोनोपॉलिस्टचा सारखा वागतोय, मक्तेदारीसारखा वागतोय. म्हणजे हा याची प्राइस काय करू शकतो? कमी जास्त करू शकतो. पण तिथे तो सेलर आहे, बायर आहे, बायर, तो म्हणाल का मला कमी कर, नाही तर मी चाललो सोडून. जा मग सोडून, मला काय फरक पडतो? मी कोण आहे? मोनोपॉलीसारखा वागणारा आहे, पण मी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमधला सेलर आहे. आलं का लक्षात? इकडे सेलर मार्केटला अफेक्ट करू शकतो, बट बायर मार्केटला अफेक्ट करू शकत नाही. आलं का लक्षात? नो सिंगल बायर कॅन अफेक्ट द मार्केट और प्राइस बाय इट्स इंडिव्हिज्युअल डिमांड. त्याच्या एकाच्या मागणीमुळे तो किमतीवर काय फरक पडू शकणार नाही. तो म्हटलं नाही घ्यायचं मला तुमच्याकडे क्लास, चाललो मी दुसरीकडे. जा मग, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात? हे होते तुमचे दोन इकडचे. आता तिसरं एक बघून घेऊयात. तू बोलत पाहिजे नाही का काहीतरी? येतं ऐकायला, मी तुझ्या जवळ बसली इथे. दोन्ही इंग्लिश मिडियमचे पुस्तकं ओपन केले काय मी? अरे देवा, शट चला, मराठीमध्ये पेज नंबर किती रे? अरे डायरेक्ट काढलेलंच नाही का? छान छान. चला, मक्तेदारी युक्त स्पर्धा. त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे आपल्याला. ते टाईड क्लीन आपण म्हणतो ना, लिक्विड वॉश, वॉशिंग पावडरचे लिक्विड, वॉशिंग मशीनचे लिक्विड वॉश असतात ना, त्याचं त्यांनी इथे एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादनं, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं होतं साधं सुद्धा. चला, प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार होय.
ॲक्च्युली प्रत्यक्षात हा बाजार आढळून येतो. यामध्ये पूर्ण स्पर्धेची काही तर मक्तेदारी या स्पर्धेची काही वैशिष्ट्ये आढळून येतात. मग प्राध्यापक चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना सर्वात प्रथम मांडली. म्हणजे आपल्या बाजारात ना पूर्ण स्पर्धा असते ना मक्तेदारी स्पर्धा असते, तर कोणती स्पर्धा असते? मक्तेदारीयुक्त असते. हे त्यांनी 1933 मध्ये आपल्याला सांगितलं. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अधिक जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्णपणे योग्य असा पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करतात. जवळचा पर्याय असलेल्या पण पूर्णपणे पर्याय नसलेल्या अशा वस्तूंचा विक्री करतात. एवढं मोठं एक्झाम्पल दिलं ना क्लासचं. चला मग मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्णपणे पर्याय नसलेल्या अशा वस्तूंचं उत्पादन करतात. मग तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये म्हणा तर आपल्याकडे मार्केट कोणतं चालू आहे? मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मग तुम्ही मेडिसिन्स म्हणाल तरी सुद्धा मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. तुम्ही डॉक्टर्स म्हणाल तरी मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. कारण डॉक्टर एक आहे का? भरमसाठ आहेत का? नाही, पण अनेक आहेत. म्हणजे मग इथे कोणती स्पर्धा आहे? पुन्हा मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. एक्झॅक्टली एकमेकांना वेगळा सेम टू सेम पर्याय नाही. म्हणजे एक्झॅक्ट पर्याय आहे का? पूर्ण पर्याय नाही, जवळचा पर्याय आहे. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी गेला दात काढायला, त्याने दिला औषध लिहून, तुम्ही आपल्या इथे मेडिकलमध्ये जाल, तुम्हाला सेम टू सेम मिळणार आहे औषध, सेम कंपनीचं नाही मिळणार. सेम कंटेंटवालं दुसऱ्या कंपनीचं देईल, है ना. म्हणजे इथे काय आहे? पूर्णपणे पर्याय नाही. नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट बट क्लोज अ सबस्टिट्यूट. मग बघा पुढे कुठे गेलं ते. हां, आता वैशिष्ट्य. अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते. विक्रेत्यांची संख्या कशी असते? जास्त असते, परंतु पूर्ण स्पर्धेत असणाऱ्या विक्रेत्यांपेक्षा कमी असते. इथे दिलं पण आहे बघा त्यांनी, पण तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन हे मक्तेदारीच्या प्रमाणे असते. म्हणजे मक्तेदार कसा वागतो सेम तसे यांचे वर्तन असते. वर्तन म्हणजे काय? तर यांची किंमत, यांच्या प्रोडक्टची किंमत हे स्वतः ठरवतात, मार्केटमध्ये ठरली जात नाही. पूर्ण स्पर्धेत काय बघितलं होतं आपण? किंमत आणि मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने म्हणजे डिमांड आणि सप्लायच्या इंटरसेक्शनने आपल्याकडे काय ठरवत होती? प्राइस. कुठे? पूर्ण स्पर्धेत, परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. पण इथं तसं आहे का? नाही, कारण कमी आहेत. पूर्ण स्पर्धेपेक्षा आपल्याकडे सेलर्स कमी आहेत, है ना. मग यांची प्राइस कोण डिटरमाइन करतो? तो सेलर. म्हणजे सेलर कोणासारखा वागतो? मोनोपॉलिस्ट सारखा, कळलं का? मक्तेदारासारखा वागतो. सेकंड आहे असंख्य ग्राहक. तिकडे किंमत तो ठरवू शकत होता, पण इकडे हा किंमत बदलवू शकत नाही. बघा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, परंतु कोणताही एक ग्राहक आपल्या मागणी कमी जास्त करून वस्तूची किंमत काय करू शकत नाही? बदलवू शकत नाही. कमी नाही म्हणायचं, वस्तूची किंमत तो काय करू शकत नाही? बदलवू शकत नाही. आता मराठीमध्ये 2 वस्तुभेद. तिकडे काय बघितलं होतं रे तुम्ही? इथं काय बघितलं आपण? वस्तुभेद. तिकडे होतं प्राइस डिस्क्रिमिनेशन, इथं काय असणार आहे? प्रोडक्ट डिस्क्रिमिनेशन. मग आता ह्याच्यात नक्की काय असतं? म्हणजे आता मला एक सांगा, तुम्ही लोक कोको कोला पिलाय, थम्सअप पिलाय, अजून पेप्सी आहे. कोको कोला, थम्सअप आणि पेप्सी दिसताना तिघं काळे आहेत, तिघं सोडा टाईप आहेत, पण त्यांचे बॉटल्स काय आहेत? डिफरंट शेपचे आहेत, है ना. त्यांचे ॲडव्हर्टाईज कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काहीतरी काय आहे? डिफरंट आहे. म्हणजे प्रोडक्ट सेम टू सेम आहे का? नाही. बघा, प्रोडक्ट सेम नाही आहे, एजन्सी नाही आहे. प्रोडक्ट एकदम जवळचा पर्याय, एकदम पूर्णपणे पर्याय आहे का? नाही, जवळचा पर्याय आहे. म्हणून तर म्हटलंय त्यांनी, ही ना पूर्ण स्पर्धा आहे ना ही मक्तेदारीवाली स्पर्धा आहे. ही कोणती आहे? मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. परंतु मी वाचलंच नाही, परंतु का बरं आलं स्टार्टिंग. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वस्तुभेद हे काय? मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे मूल्यभेद.
सॉरी वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बघा, मूल्यभेद हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं मक्तेदारीचं. एकच किंमत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं पूर्ण स्पर्धेचं. तसं इथे वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे, महत्त्वाचं वालं. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात. विशिष्ट वस्तूंचे म्हणजे काय, त्या एकमेकांना काय असतात, थोड्याशा पर्यायी असतात. परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा थोडंसं वेगळं असतं. यालाच तर आपण काय म्हणतो, वस्तुभेद असं म्हणतो. म्हणजे वस्तुभेद म्हणजे कसा, ब्रँड म्हणजे तुम्ही ब्रँड नेम जो असतो तो काय करतात, चेंज करतात. त्याच्यानंतर व्यापारी चिन्ह, ट्रेड नेम्स. त्याच्यानंतर वस्तूची आकर्षक अशी बांधणी, म्हणजे जो आपण शेप असतो त्या बॉटलचा शेप होता. त्याच्यानंतर दर्जा, नक्षीकाम. त्या पेप्सीच्या बॉटल्सवर बघा ते काहीतरी डॉट 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 डॉटेड आहे पूर्ण असं, म्हणजे हे काय, यांनी नक्षीकाम वेगळं केलेलं आहे. रंग वेगळा आहे. वेस्टर्न म्हणजे काय, त्याचं पॅकिंग वेगळं आहे, स्टिकर्स वगैरे. त्याच्यानंतर आकार. या सर्व बाबतीत वेगवेगळेपणा आढळतो. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. सुनो मेरी बात. मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये प्रोडक्ट किती होतं, एक. मोनोपॉलीमध्ये प्रोडक्ट किती होतं, एक. तिथे छेदक लवचिकतेचा विषय होता का, नाही. कारण अ वस्तूची किंमत आणि ब वस्तूची मागणी, असं करायला काही होतं का, एकच वस्तू होती तिथं. पण मेरी बात सुनो, इथे वस्तू जास्त आहेत. पेप्सीची किंमत, कोकाकोलाची मागणी, छेदक लवचिकता इथे काय असते, अधिक असते. याला क्रॉस इलास्टिसिटी म्हणतात, की प्राइस ऑफ ए प्रोडक्ट अफेक्ट द डिमांड ऑफ बी प्रोडक्ट, है ना. मग आपण ते म्हटलं होतं बघा क्रॉस इलास्टिसिटीला, की पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ ए कमोडिटी लीड्स टू पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ बी कमोडिटी इज कॉल्ड एज क्रॉस इलास्टिसिटी. म्हणजे चहाची किंमत बदलल्यामुळे कॉफीची मागणी बदलली, है ना. याला हे काय आहे, कुठे येईल, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये येईल. म्हणजे छेदक लवचिकता ही तुम्हाला कुठे भेटेल, मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये भेटेल. आलं लक्षात. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी आणि शीतपेय. भ्रमणध्वनी आयडिया, वोडाफोन. ध्वनी आयडिया, वोडाफोन वगैरे वगैरे. आणि शीतपेय रे आपलं कोल्ड ड्रिंक्स आपण बोलू ना आता, काळे काळे. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. सुनो मेरी बात. पूर्ण स्पर्धेतलं आलं बघा इथे, मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. म्हणजे कोणीही येणार, कोणीही जाणार. वाटलं प्रॉफिट आहे बिझनेस टाकतील, वाटलं तोटा होतोय बिझनेस काढून घेतील. म्हणजे पूर्ण स्पर्धेप्रमाणे या बाजारातही नवीन व्यवसायांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणीही व्यवसाय बंद करून जाऊ शकतो. इथे काही अडथळे आहेत का, नाही. पण सुनो मेरी बात, मक्तेदारीमध्ये आणि अल्पाधिकारमध्ये दोघांच्या ठिकाणी निर्बंध होते. कसे निर्बंध होते, की असं सांगितलं होतं का, आम्ही टाकलं तू नाही टाकायचा, नाही. कायदेशीर, तांत्रिक आणि नॅचरलला नैसर्गिक, अशा 3 प्रकारच्या मक्तेदाऱ्या होत्या. ओके, चला. विक्री खर्च. सुनो मेरी बात. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं तर फक्त अल्पाधिकारमध्ये सर्वात जास्त विक्री खर्च, सर्वात जास्त तो होतो तो इथे मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये. क्योंकि कोकोकोला, पेप्सी अँड थम्सअप सगळ्याचे सगळे सेम, है ना. यांची ॲड जर का व्यवस्थित झाली नाही, जबरदस्त ॲड झाली नाही, तर लोक काय करणार, त्यांची वस्तू बघा एकाचीच ॲड होतीये, लोक तीच वस्तू घेतील, दुसऱ्या वस्तू लोकांना माहितीच नाही आहे, है ना. सो विक्री खर्च हा सर्वात जास्त मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असतो. कारण आपलं प्रोडक्ट हे दुसऱ्या प्रोडक्टला काय आहे, जवळचा पर्याय आहे, टोटली पर्याय नाही आहे. सो लोकांना आपल्याला आपल्याकडे काय करावं लागणार आहे, खेचावं लागणार आहे, मार्केट कॅप्चर करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी काय गरजेचं आहे, जाहिरात खर्च. आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये सर्वात जास्त जाहिरात खर्च केला जातो. मी जे बोलली ते खाली आहे, वाचूयात चला. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी, ऐका लक्ष द्या, मग अशी जाहिरात म्हटलं होतं फक्त अल्पाधिकारमध्ये, इथं विक्री खर्च म्हटलंय. काय को, सुनो मेरी बात. का बरं ते,
तर सेल्स प्रमोशन करणं, ते डोर टू डोर मार्केटिंग करणं, ते मोठमोठ्याल्या कॅम्पेन्स करणं, ॲड्स करणं. तुम्हाला मोठमोठ्याल्या कॅम्पेन्स माहिती आहेत? म्हणजे आता आपल्या सुला वाईन्समध्ये जर काही नवीन प्रकारची वाईन आली आहे तर ते लोक काय करतात, तिथे मोठा स्टेज टाकतात, मोठे प्रोग्राम्स होतात, मोठमोठाले लोक नेते बिते तिथे उद्घाटन करायला येतात. म्हणजे थोडक्यात ते लोकांना दाखवतात, श्रीमंत लोकांना, की सी हिअर तुमच्यासाठी अजून एक आलेलं आहे प्रोडक्ट, आहे की नाही. म्हणजे याला आपण म्हणतो विक्री खर्च. ओके, मग मला एक सांगा, जाहिरात करणं हा एकमेव विक्री खर्च आहे का? नाही. तर मला सांगा, तुमच्याकडे जे बाटली आहे त्या प्रोडक्टची, ती पण वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. जेवढे चांगली क्वालिटी तेवढे लोक काय करतील, तुमचे प्रोडक्ट जास्त घेतील. म्हणजे सगळ्याच गोष्टींवर तुम्हाला इथे विक्री खर्च जास्त करावा लागतो. म्हणून त्यांनी इथे फक्त जाहिरात नाही लिहिलंय, विक्री खर्च लिहिलंय. आलं का लक्षात? तिकडं जाहिरात होतं पण इथे त्याला नाव काय आहे, विक्री खर्च आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी किंवा वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शनं, खिडकी प्रदर्शनं, परत खिडकी प्रदर्शन, विंडो शॉपिंग. तुम्हाला माहिती आहे हे बरेचसे दुकानवाले बघा, ते बाहेर दुकानात असे कपडे ठेवतात, कपडे ते मॅनिक्युअल्स लावून ठेवतात. हे मॅनिक्युअल्स त्यांना कोण देतं? त्या कंपन्या प्रोव्हाइड करतात. कारण तुम्ही लावा आमचे प्रोडक्ट्स बाहेर, लोकांना दाखवा की आमचे नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत. मग हा खर्च कोणी केला? कंपन्यांनी केला. म्हणजे त्यांना काय लागला? हा विक्री खर्च लागला. विंडो शॉपिंग, खिडकी प्रदर्शन. त्याच्यानंतर बघा इथे त्यांनी दिला एक शब्द, फलक जाहिराती. तुम्ही आपल्या सिटी सेंटर मॉलच्या इथून जेव्हा येता तर त्या सिटी सेंटर मॉलच्या रस्त्याजवळ तशी एक मोठी गाडी असते, त्याच्यावर असा मध्ये खांब असतो आणि वरती काहीतरी एक जाड अशी बोर्ड त्या गाडीच्या मागे असतं बघा, आणि ती जाहिरात असते तिथे. ह्या जाहिरातींना आपण काय म्हणतो? फलक जाहिराती. किंवा मग जे मोठमोठाले बोर्ड्स लावतात, होर्डिंग्स लावतात ते. मोफत भेटवस्तू, फ्री सॅम्पल्स. मोफत भेटवस्तू, फ्री सॅम्पल. म्हणजे बोर्नव्हिटाचं, आपल्याकडे बोर्नव्हिटा पावडर होती हे आपल्याला माहित होतं, पण बोर्नव्हिटाचेच चॉकोज वगैरे ते यायला लागले हे कोणाला माहिती नव्हतं, है ना. कॉर्नफ्लेक्स वगैरे, बिस्किट्स. मग त्यांनी काय केलं, बोर्नव्हिटाच्या पॅकवर एक छोटासा 10 रुपयावाला फ्री, म्हणजे लोकांना ॲड करून दिली आहे की बघा आमचा हा पण प्रोडक्ट आला आहे, तुम्हाला हे खाऊन झालं ना फ्रीवालं, अजून खायचं आहे या घ्यायला. आणि मोफत नमुना वस्तू. आता ऐका, सुनो मेरी बात. मोफत नमुना वस्तू ह्या सगळ्यात जास्त गोष्टी होतात मेडिकल्समध्ये. तुम्ही जर का कधी बघितलं असेल की मेडिकलमध्ये पीडियाश्युअरचा एकच फ्लेवर होता, त्याचं नाव होतं व्हॅनिला फ्लेवर. ओके, त्याच्यानंतर चॉकलेट आणि ऑरेंज फ्लेवर आले. मग हे जे 2 फ्लेवर होते ना, हे लहान पोरांच्यासाठी चांगले आहेत किंवा लोकांना माहितीच नव्हते. मग मेडिकलवाल्यांना हे फ्री सॅम्पल दिले जातात आणि ते मेडिकलवाल्यांना सांगतात की तुम्हाला जो कोणी लहान बाळासाठी येणार आहे औषध घेणारा, त्याला तुम्ही हे काय करायचं, एक द्यायचं. जेव्हा पोरं खातील, लोकांना ते आवडेल, तेव्हा लोक काय करतील, स्वतःहून घ्यायला येतील. ही काय झाली, तुमची जाहिरात झाली. इत्यादी समावेश विक्री खर्चात होतो. नेक्स्ट आहे जवळचा पर्याय. मक्तेदारी युक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांची साबण, विविध कंपन्यांचे शीतपेय, असे वेगवेगळे काय असतात, जवळचे पर्याय असतात, पूर्णपणे पर्याय नसतात. आणि लास्टवाला आहे तो आहे गटसंकल्पना. का बरं गटसंकल्पना? तुम्हाला आठवतं आपण इंडस्ट्री म्हणायचो. सगळ्या बॅग तयार करणारे लोक, एक 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 उत्पादन संस्था, सगळ्यांना मिळून काय व्हायचं, बॅगवाला उद्योग. मग तोच शब्द त्यांनी इथे गटसंकल्पना म्हणून वापरलाय. त्याला त्यांनी इथं गटसंकल्पना म्हटलंय. नाव वेगळं नाही दिलं, एकच नाव देऊन दिलं. काय नाव आहे बघा, गटसंकल्पना. मक्तेदारी युक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली आहे. मी जे बोलली ते वाक्य इथे लाईनमध्ये लिहिलेलं आहे. मी तुमचं नवीन पुस्तक वाचलेलं नाहीये, मी मागच्या सिलेबसवरून तुम्हाला इथे नवीन शिकवतीये. म्हणजे मी जे बोलते ते इथे मला त्याच लाईनमध्ये दिसतंय. तर जिथे उद्योग म्हणायचो आपण, हा बॅगवाला तो 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 सगळे बॅग बनवत आहेत, सगळ्यांना मिळून आपण उद्योग म्हणतो. इथं त्यांनी काय म्हटलंय, गट म्हटलंय. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग. सुनो मेरी बात. एकजिन्सी वस्तू बनवणारा समूह, त्यांना आपण उद्योग म्हणू. पण जिथे डिफरन्शिएट आहे, वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात, म्हणजे काय, एकमेकांचे जवळचा पर्याय अशा वस्तू, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, उद्योग नाही म्हणणार, तर त्यांना काय म्हणणार, गट म्हणणार.
उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. चला नेक्स्ट आहे प्रोडक्ट डिफरन्सिएशन. प्रोडक्ट डिफरन्सिएशन इज द मेन फीचर ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. जसं तिकडे होतं आपल्याकडे एकच किंमत, सिंगल प्राइस किंवा होमोजिनियस प्रोडक्ट, हे इम्पॉर्टंट फीचर्स होते परफेक्ट कॉम्पिटिशनचे. की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपल्याकडे सिंगल प्रोडक्ट असतं. ओके, प्राइस पण कशी असते, सिंगल असते. गुड्स कसे असतात, होमोजिनियस असतात. हे होते फीचर्स परफेक्टचे. तर आपल्याकडे मोनोपॉलीचे पण होते फीचर्स. मोनोपॉलीचं फीचर काय होतं, प्राइस डिस्क्रिमिनेशन. तसं इथे आहे प्रोडक्ट डिस्क्रिमिनेशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये आहे प्रोडक्ट डिस्क्रिमिनेशन. मग प्रोडक्ट डिफरन्सिएशन किंवा डिस्क्रिमिनेशन इज द मेन फीचर ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं हे काय आहे, महत्त्वाचं फीचर आहे. इन दिस मार्केट देर आर मेनी फर्म्स प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. या मार्केटमध्ये खूप साऱ्या फर्म्स असतात ज्या प्रोड्यूस करतात एक पर्टिक्युलर प्रोडक्ट. बट द प्रोडक्ट ऑफ ईच फर्म इज इन सम वे डिफरन्शिएटेड. ईच फर्मचं प्रोडक्ट हे काय असतं, सम वे डिफरन्शिएटेड. काही ना काही प्रकाराने ते थोडंसं वेगळं असतं फ्रॉम द प्रोडक्ट ऑफ एव्हरी अदर फर्म इन द मार्केट. मग एवढं मोठं लिहिण्यापेक्षा आपण इथे साधंसुद्धा म्हणू शकतो की various firms produces differentiated products. एवढं जरी लिहिलं तरी खूप झालं. डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स इन सम अदर वे किंवा नुसतं सम वे जरी म्हटलं तरी चालेल, एवढी मोठी उलटी सुलटी लँग्वेज लिहिल्यापेक्षा. दिस इज नोन ॲज प्रोडक्ट डिफरन्सिएशन. याला आपण काय म्हणतो, वस्तुभेद. प्रोडक्ट डिफरन्सिएशन. प्रोडक्ट डिफरन्सिएशन मे टेक द फॉर्म ऑफ ब्रँड नेम्स. हे आपण ब्रँड नेमने सुद्धा करू शकतो. एकीकडे पेप्सी आहे, एकीकडे थम्सअप आहे, एकीकडे कोको कोला आहे. ट्रेडमार्क्स, त्याचे जे ट्रेडमार्क्स आहेत, पेप्सीचा तो गोल गोल असतो चिन्ह, थम्सअपचा थंब असतो, है ना. पण पेक्युलॅरिटी ऑफ पॅकेज ऑर कंटेनर्स. पेक्युलॅरिटी ऑफ पॅकेज ऑर कंटेनर्स. वेस्टनाचे आकार, कंटेनर्सचे काय करायचे आकार, या सगळ्या गोष्टी. नक्षी, पेक्युलॅरिटीज, त्यांचे नक्षीदार काम. शेप, क्वालिटी, कवर, डिझाईन, कलर. शेपमध्ये, क्वालिटीमध्ये, कलरमध्ये, डिझाईनमध्ये, सगळ्या बाबतींमध्ये हे थोडेसे काय असतात, डिफरंट असतात. दिस मीन्स दॅट प्रोडक्ट ऑफ अ फर्म मे फाइंड क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट अ परफेक्ट सबस्टिट्यूट. म्हणजे याचा अर्थ फर्मच्या प्रोडक्टला आपल्याला क्लोज सबस्टिट्यूट कुठेही भेटू शकतो, बट परफेक्ट सबस्टिट्यूट कुठेही भेटणार नाही. अँड इट्स क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज व्हेरी हाय. इथे क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही हाय असते. का? बिकॉज युअर प्रोडक्ट हॅज सम टाईप ऑफ सबस्टिट्यूट. तुमच्या प्रोडक्टला थोडंसं का होईना सबस्टिट्यूट आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी जास्त झाली तर तुमच्या वस्तूची डिमांड कमी जास्त होणार आहे. सो क्रॉस इलास्टिसिटी या कॉम्पिटिशनमध्ये कशी असते, हाय असते. फॉर एक्झाम्पल मोबाईल, हँडसेट्स अँड कोल्ड्रिंक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू तेव्हा हँडसेट्समध्ये होता, बरोबर. मोबाईल हँडसेट असू द्यात किंवा तुमच्या मोबाईल कंपन्या असू द्यात किंवा तुमचे कोल्ड्रिंक्सच्या प्रोडक्ट्स असू द्यात, हे काय आहेत, सम अदर वे, थोड्या प्रकारे काय आहेत, डिफरंट आहेत. सो प्रोडक्ट डिफरन्सिएशन इज मेन फीचर ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. नेक्स्ट आहे फ्री एंट्री फ्री एक्झिट. बघा, फ्री एंट्री फ्री एक्झिट होती कुठे, परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. एंट्रीवर बॅरियर्स होते कुठे, मोनोपॉली आणि ऑलिगोपॉलीमध्ये, है ना. आणि इथे मोनोपॉलिस्टिकमध्ये आपल्याकडे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट आहे. एनी फर्म कॅन कम इन टू मार्केट फॉर सेल. ओके. अँड इफ द फर्म फाउंड्स दॅट देअर इज पॉसिबिलिटी ऑफ लॉसेस, फर्म कॅन क्विट द बिझनेस. जेव्हा त्यांना असं वाटतं की इथे लॉसेसच्या पॉसिबिलिटी आहे, तर फर्म काय करू शकते, आपला बिझनेस क्विट करू शकते, बंद करून जाऊ शकते. ते इथे पण लिहिलं आहे बघा त्यांनी. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन देर इज फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. दॅट इज न्यू फर्म्स आर फ्री एंटर इन द मार्केट इफ देर इज प्रॉफिट. जर का फर्म्सला वाटतं इथे प्रॉफिट आहे, दे कॅन फ्रीली एंटर इन द मार्केट अँड दे कॅन फ्रीली लीव्ह द मार्केट. ते सहजपणे मार्केटही सोडून जाऊ शकतात इफ देर इज पॉसिबिलिटी ऑफ लॉस. जर का तिथे लॉसचा पॉसिबिलिटी आहे तर ते सहज सोडून
जाऊ शकतात. नेक्स्ट आहे सेलिंग कॉस्ट. तिकडे होती ॲडव्हर्टाइजमेंट आणि इथे आहे सेलिंग कॉस्ट. कारण तिथे फक्त ॲडचा डिफरन्स होता आणि इथे डिफरन्स कोणता आहे? टोटल सेलिंग कॉस्टचा आहे. म्हणजे तुम्हाला पॅकेजिंग डिफरंट करायची आहे, तुम्हाला विंडो ड्रेसिंग करायची आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. चला. सेलिंग कॉस्ट आर पेक्युलर, विशिष्ट टू मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन ओनली. सर्वात महत्त्वाच्या आहेत, अतिमहत्त्वाच्या आहेत कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये? मोनोपॉलिस्टिकमध्ये. इट रेफर्स टू कॉस्ट इन्कर्ड बाय फर्म टू क्रिएट मोर डिमांड फॉर इट प्रोडक्ट. आपल्या प्रोडक्टसाठी मोर डिमांड क्रिएट करण्यासाठी हा काय असतो? खर्च असतो. सेलिंग कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस मेड ऑन द सेल ऑफ द प्रोडक्ट. तुम्हाला काय करायचं आहे? टू क्रिएट मोर डिमांड फॉर द प्रोडक्ट. बघा, तुम्हाला डिमांड करायची आहे प्रोडक्टची क्रिएट. सो यू वॉन्ट टू डू मार्केटिंग. मार्केटिंग के लिए क्या चाहिए? पैसा. ओके. सो पैसा आपण कुठून देतो? बिझनेसमधनं. पैसा जेव्हा बिझनेसमध्ये जातो त्याला आपण काय म्हणतो? सेलिंग कॉस्ट म्हणतो. खर्च म्हणजे काय? बिझनेसचा कॉस्ट. ओके. आणि आपल्याला जास्तीत जास्त सेल व्हावा किंवा जास्तीत जास्त डिमांड निर्माण व्हावी आपल्या प्रोडक्टची, यासाठी काय करतो आपण? कॉस्ट इन्कर करतो. तिला काय म्हणायचं? सेलिंग कॉस्ट म्हणायचं. अँड दस इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ सेल. व्हॉल्यूम ऑफ सेल खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला इथून इंग्लिशवर उडी मारवणार आहे आता. व्हॉल्यूम ऑफ सेल. व्हॉल्यूम VOLUME. व्हॉल्यूम म्हणजे इथं आवाज नाही, इथे लिहा प्रमाण. व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण. हा आहे होमोफोन. हा काय आहे? होमोफोन. व्हॉल्यूमचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आवाज आणि एक म्हणजे प्रमाण. स्पेलिंग सेम, उच्चार सेम. इसको बोलते हैं होमोफोन्स. कळलं का? फक्त अर्थ चेंज आहे. आलं लक्षात? व्हॉल्यूम हा फक्त आवाजासाठीच वापरला जातो असं नाही. प्रपोर्शन ऑफ द सेल्स असं म्हणण्यापेक्षा व्हॉल्यूम ऑफ द सेल्स. इट इन्क्लूड्स एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. याच्यात ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेंडिचर इन्क्लूड आहे. फक्त अजून बरेचसे खर्च आहेत. लाईक रेडिओज, टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट. टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट म्हणजे टेलिव्हिजनमध्ये जे आपण ॲड देतो ती एका व्यक्तीला दिसते का? सगळ्यांना दिसते ना? तर आपण ब्रॉडकास्ट मेसेज म्हणतो. तुमच्या व्हॉट्सअपला पण येतं. काही लोकांचे बिझनेस अकाउंट्स असतात. आपण त्यांना हाय टाकलं का तिकडून येतं थँक्स फॉर कॉन्टॅक्टिंग अवर बिझनेस असं काहीतरी येतं बघा मेसेज. आणि त्याच्या खाली ना ते बरेचसे मेसेज येतात आपल्याला बिझनेसचे. त्याच्या खाली लिहिलं असतं इट इज ब्रॉडकास्ट मेसेज. ब्रॉडकास्ट मेसेज म्हणजे हा आमच्या व्यवसायाच्या ॲडव्हर्टाईजसाठी केलेला मेसेज आहे. ओके. सो टेलिव्हिजनवर ज्या ॲड येतात त्याला आपण काय म्हणतो? टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट. टेलिव्हिजनमध्ये ब्रॉडकास्ट म्हणजे काय? तर ब्रॉडर लेवलवर आपण काय करतो? लोकांना भेटतो आपल्या ॲड थ्रू. होर्डिंग्स, एक्झिबिशन्स अँड विंडो डिस्प्ले. विंडो डिस्प्ले. विंडोला वस्तू लावून ठेवायच्या. तुम्हाला काय वाटतं रे की ज्या केक शॉपमध्ये नुसते केक असे विंडोला लावलेले असतात, बऱ्याचशा केक शॉपमध्ये असे केक लावले असतात पुढे, ते खरेखुरे केक असतात का? नाही. ते काय असतात? खोटे केक असतात. किंवा मग ते केक असे असतात की 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आता हे केक आपल्याला विकायचे नाही आहेत, तेव्हा ते लोक तिथे ते तसे ठेवतात. म्हणजे हे कशावर खर्च झाला त्यांचा? विंडो ड्रेसिंगवर, विंडो डिस्प्लेवर. फ्री गिफ्ट और फ्री सॅम्पल्स. फ्री गिफ्ट फॉर एक्झाम्पल मोफत वस्तू. मग याचा मोफत वस्तूंचा एक्झाम्पल मोफत वस्तूचं काय आहे? फ्री सॅम्पल आहे. फ्री गिफ्ट म्हणजे काय दिलं आपण? भेट वस्तू दिली. म्हणजे जसं आपण काय करतो तर एखाद्या दवाखान्यात गेलो, चेकअप झालं आपलं. चेकअप झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं काय केलं? त्यांच्या औषधं आपल्याला देऊ केले. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय केली? आपल्याला ते फ्री गिफ्ट म्हणून दिलं. आणि आपण ते बघितलं की हे प्रोडक्ट जर का आपल्याला आवडलं तर ते काय करू? आपण पुन्हा जाऊन विकत घेऊ, कारण तो वापस तर फ्रीमध्ये देणार नाही आहे. आणि फ्री सॅम्पल. नेक्स्ट, क्लोज सबस्टिट्यूट. Close substitute. In monopolistic competition, goods have close substitute for each other. Monopolistic competition मध्ये वस्तूंना काय असतो? आपल्याकडे close substitute असतो. But there is no perfect substitute. Okay?
फॉर एक्झाम्पल डिफरंट ब्रँड्स ऑफ सोप्स, टूथपेस्ट. तुम्ही म्हणू शकता डिफरंट ब्रँड्स ऑफ बुक्स. आपण आत्ता क्वेश्चन पेपर्सचा विषय करतोच आहे की नाही. आपल्याला घ्यायचं आहे नवनीत, पण नवनीत आलेलं नाही आहे. आपल्याकडे कोणता ब्रँड आलेला आहे सध्या? प्रगतीवाला ब्रँड आलेला आहे. म्हणजे काय रे, तर इथे कॉम्पिटिशन कशी आहे मग? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे. चला पुढे, कन्सेप्ट ऑफ ग्रुप. चला लास्ट वाला बघा. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे कन्सेप्ट ऑफ ग्रुप. अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन चेंबरलिन इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ ग्रुप इन प्लेस ऑफ इंडस्ट्री. म्हणजे चेंबरलिन यांनी इकडे ग्रुप्स म्हटलंय, इंडस्ट्री म्हणायच्या ऐवजी. काय को सुनो, तुमच्याकडे परफेक्ट कॉम्पिटिशन होतं, तिथे आपण काय म्हणतो, अनेक फर्म्स मिळून एक इंडस्ट्री है ना. तसं इथे त्यांनी काय म्हटलंय, अनेक फर्म्स मिळून एक ग्रुप आहे. का बरं ग्रुप म्हटलं? कारण त्या ज्या फर्म्स होत्या परफेक्टमध्ये त्या होमोजिनियस प्रोडक्ट तयार करत होत्या, आणि ह्या इथे मोनोपॉलिस्टिकमध्ये प्रोडक्ट कसे आहेत? डिफरंट आहेत. म्हणून यांच्या सगळ्यांना मिळून काय म्हटलं त्यांनी? ग्रुप म्हटलंय. ओके, त्यांनी त्याचं कारण पण दिलंय खाली. इंडस्ट्री मीन्स अ नंबर ऑफ फर्म प्रोड्युसिंग आयडेंटिकल प्रोडक्ट और होमोजिनियस प्रोडक्ट. इंडस्ट्री म्हणजे अशा फर्म्स ज्या होमोजिनियस प्रोडक्ट तयार करतात, सेम टू सेम वालं. बट अ ग्रुप मीन्स अ नंबर ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग डिफरन्शिएटेड प्रोडक्ट्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स इथे बनवले जातात. विच आर क्लोजली रिलेटेड. हे कसे असतात एकमेकांशी? क्लोजली रिलेटेड असतात, परफेक्टली रिलेटेड नाही. फॉर एक्झाम्पल ग्रुप ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग मेडिसिन्स और ऑटोमोबाईल्स और सिमेंट म्हणू शकतात तुम्ही, किंवा नुसता मोबाईल म्हणू शकतात. मोबाईलचे पण प्रोडक्ट्स किती सारे आहेत है ना. हे होतात, हा होता तुमचा लेसन.